नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट एक्झाम जुलै 2024 या एक्झामसाठी MCQ क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, सीटेट एक्झाम जुलै 2024 यामध्ये बरेचसे सेक्शन असतात. तर त्यामधला एक सेक्शन असतो सायन्स. तर त्या सायन्स सेक्शन मधला आपण साऊंड हा टॉपिक बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही सीटेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, पेपर 1 और पेपर 2, तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच फुल सिलेबस MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. आता या सर्व गोष्टींची फी फक्त 2000 रुपये इतकी आहे पर पेपर. जर तुम्ही दोन्ही पेपरचा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर फीस फक्त 3000 रुपये आहे, आणि कुठलाही एक पेपरचा कोर्स घ्यायचा असेल तर फीस 2000 इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट फक्त व्हॉट्सअप थ्रू करा, म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. ओके, चला आता टॉपिक कडे वळूया. तर आजचा टॉपिक काय आहे तर साऊंड, त्याचे काही एक्सपेक्टेड MCQ क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज द व्हायब्रेटिंग पार्ट विच एनेबल्स अस टू स्पीक. काय पहा, फर्स्ट ऑप्शन आहे वोकल कॉर्ड्स, सेकंड आहे फिंगर्स, थर्ड आहे इयर आणि फोर्थ आहे नन ऑफ द अबव. चला 5 सेकंड देते, आन्सर फाइंड आउट करा. तर याचं करेक्ट आन्सर असेल वोकल कॉर्ड्स. तर टू वोकल कॉर्ड्स, ज्याला आपण व्हॉइस बॉक्स और लॅरिक्स असं देखील म्हणतो, हे असं असते की जेव्हा त्यातून हवा जाते तेव्हा ते व्हायब्रेट होतं आणि त्यातून आवाज बाहेर पडतो. म्हणजे इथं ऑप्शन करेक्ट काय असेल तर ए ऑप्शन, वोकल कॉर्ड्स इज द व्हायब्रेटिंग पार्ट विच अनेबल्स अस टू स्पीक. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. फर्स्ट आहे ऑप्शन, sound is a form of energy which produces a sensation of hearing our ears. Second option is sound can't be produced without utilizing energy. आणि थर्ड ऑप्शन आहे vibrating objects produce sound. आणि फोर्थ आहे all of the above. तर यातलं करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन डी असेल all of the above. म्हणजे जे तीनही ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहेत, म्हणजे A, B, C ते तीनही ऑप्शन्स काय आहेत ते करेक्ट आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. मेकॅनिकल वेव्ह कॅन ट्रॅव्हल. मेकॅनिकल वेव्ह कशातून ट्रॅव्हल करते तर इन व्हॅक्यूम ॲज वेल ॲज इन अ मीडियम. नेक्स्ट ऑप्शन आहे इन अ व्हॅक्यूम बट नॉट इन अ मीडियम. व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करते पण मीडियम मध्ये नाही करत. थर्ड ऑप्शन आहे इन अ मीडियम बट नॉट इन अ व्हॅक्यूम. मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते पण व्हॅक्यूम मध्ये नाही. आणि फोर्थ आहे नायदर इन मीडियम नॉर इन व्हॅक्यूम, म्हणजे मीडियम मध्ये पण नाही आणि व्हॅक्यूम मध्ये पण नाही ट्रॅव्हल करत. तर याचा करेक्ट काय आन्सर असेल सांगा बरं. 5 सेकंड देते मी तुम्हाला. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन सी, इन अ मीडियम बट नॉट इन अ व्हॅक्यूम. म्हणजे मेकॅनिकल जे वेव्ह असते ती मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते पण व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करत नाही. समजलं का. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डॅश डॅश इन इज अ एक्झाम्पल ऑफ. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्टच्या क्वेश्चन मध्ये जर बघितलं, आता मेकॅनिकल वेव्ह ही हा एक वेव्हचं टॉपिक टाईप आहे. तर वेव्हचे किती टाईप्स असतात तर 3 टाईप असतात. फर्स्ट आहे, ओके इथं लिहून घेऊ आपण, म्हणजे जरी तुम्हाला एखाद्या वेळेस आला क्वेश्चन तर आपण वेव्हचे 3 टाईप्स आहे. फर्स्ट आहे मेकॅनिकल, सेकंड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि थर्ड आहे मॅटर वेव्स. समजलं का. वेव्हचे 3 टाईप्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेट, मेकॅनिकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि मॅटर वेव्स. तर मेकॅनिकल वेव्ह पार्टिकल वरती डिपेंड करतात
आणि त्यामध्ये एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल थ्रू एनर्जी ट्रान्सपोर्ट होते. नेक्स्ट जो आहे टाईप इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक पार्टिकल्समुळे क्रिएट होतात. आणि थर्ड आहे ते मॅटर वेव्स. ओके, तर जसं की आपण पाहिलं मेकॅनिकल वेव्ह पार्टिकलवरती डिपेंड करतात आणि त्यामध्ये एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल थ्रू एनर्जी ट्रान्सपोर्ट होते. आणि व्हॅक्यूम मध्ये पार्टिकल नसतात म्हणून ही जी वेव्ह आहे ती व्हॅक्यूम मध्ये नाही ट्रॅव्हल होऊ शकत. ओके, आणि आता जर एक्झाम्पल घेतलं आपण साऊंड वेव्ह, हे कशाचं एक्झाम्पल आहे तर मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल आहे, विच इज नॉट कॅपेबल ऑफ ट्रॅव्हलिंग थ्रू अ व्हॅक्यूम. समजलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डॅश डॅश इन एक्झाम इज अन एक्झाम्पल फॉर मेकॅनिकल वेव्ह. इथे पहा 4 ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. लाईट वेव्ह, इन्फ्रारेड वेव्ह, सॉरी रेडिएशन, थर्ड आहे रेडिओ वेव्ह आणि फोर्थ आहे साऊंड वेव्ह. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल? आताच लास्ट क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं मेकॅनिकल वेव्हचं, ओरली सांगितलं होतं पण सांगितलं होतं. तर याचं एक्झाम्पल काय येतं? ऑब्वियस आहे साऊंड वेव्ह. समजलं का? म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग फिनोमिना कांट ऑकर इन साऊंड वेव्स. 4 फिनोमिना आहेत. फर्स्ट आहे डायफ्रॅक्शन, सेकंड आहे पोलरायझेशन, थर्ड आहे रिफ्लेक्शन आणि फोर्थ आहे इंटरफेरन्स. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल? तर आता त्याआधी आपण ऑप्शन समजून घेऊ. आता डायफ्रॅक्शन, डायफ्रॅक्शन काय असतं तर if we can say that imagine waves bending around corners like water flowing around rocks in a stream, that bending is known as diffraction. आता जर एक्झाम्पल बघायचं कसं असतं डायफ्रॅक्शन तर वेट, आता हे बेंड होते राईट, म्हणजेच हे काय झालं तर डायफ्रॅक्शन झालं. ओके, नेक्स्ट आहे पोलरायझेशन. नेक्स्ट ऑप्शन काय आहे पहा, पोलरायझेशन. आणि थर्ड आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन आपल्याला माहिती आहे एखादा सरफेस आहे त्याच्यावरती एक इन्सिडेंट रे येते आणि ती रिफ्लेक्ट होती, त्याला काय म्हणायचं रिफ्लेक्शन. आणि इंटरफेरन्स, इंटरफेस मध्ये काय होतात तर 2 वेव्ह असतात त्या एकमेकांमध्ये ऍड होतात. जर हे बघा ही वेव्ह आहे आणि ही वेव्ह आहे, तर त्या दोघांचं ऍड होऊन आपल्याला कुठली मिळते तर अशी वेव्ह मिळते. ओके, त्याला म्हणायचं इंटरफेरन्स. तर याचा करेक्ट ऑप्शन काय असेल? विच ऑफ द फॉलोइंग फिनोमिना कांट अकर इन साऊंड वेव्स. तर कुठला फिनोमिना अकर होत नाही तर पोलरायझेशन हा फिनोमिना अकर होत नाही साऊंड वेव्स मध्ये. ओके, कारण पोलरायझेशन ही प्रॉपर्टी फक्त ट्रान्सफर वेव्स दाखवतात, जसं की लाईट वेव्स आणि साऊंड वेव्स ही लॉंगिट्युडनल वेव्स आहे. ओके, आता लॉंगिट्युडनल वेव्स कशा असतात आणि ट्रान्सवर्स वेव्स. लॉंगिट्युडनल अशा असतात आणि एका डायरेक्शन जातात, आणि ट्रान्सफर्स कशा असतात तर अशा जातात. ओके, समजलं? चला तर पुढचा प्रश्न पाहू. मीडियम 1 वॉटर. पहा मीडियम कुठले कुठले आहेत. 1 ऑप्शनला वॉटर, स्टील, नायट्रोजन. पुट द स्पीड ऑफ साऊंड इन असेंडिंग ऑर्डर. साऊंडची स्पीड अरेंज करायचे असेंडिंग ऑर्डर मध्ये. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, स्पीड ऑफ साऊंड सगळ्यात जास्त कशात असते तर सॉलिड मध्ये, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये आणि त्याच्यानंतर गॅस मध्ये असते. बरोबर आहे. आता वॉटर काय तर लिक्विड आहे, मग इथे येणार वॉटर. स्टील काय आहे तर सॉलिड आहे, मग इथे येणार स्टील. आणि नायट्रोजन काय आहे तर गॅस आहे.
म्हणजे इथे स्पीड कशाची जास्त असेल, स्टीलची सगळ्यात जास्त असेल, त्याच्यानंतर वॉटर आणि त्याच्यानंतर नायट्रोजन. म्हणजे स्टीलला कुठला नंबर आहे तर सेकंड आहे, वॉटरला फर्स्ट आहे आणि ह्याला थर्ड आहे. म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे. राईट आहे आपल्याला. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर सी. का, कारण लहानापासून कमी पासून मोठ्यापर्यंत, म्हणजे सगळ्यात कमी स्पीड कुठे असेल इथे, म्हणजे थर्ड आधी येईल, मग नंतर काय येईल, वॉटर येईल, म्हणजे फर्स्ट आणि नंतर सेकंड. म्हणजे थर्ड फर्स्ट सेकंड, थर्ड फर्स्ट सेकंड कशात आहे तर ऑप्शन बी मध्ये. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी ऑप्शन राईट असेल. पहा, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. The distance between a consecutive crest and through its x, the wavelength of the wave is. आता पहा, आता आपण ही वेव्ह काढली. एवढी छान ड्रॉइंग नाहीये पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. तर लॅम्बडा किती आहे तर 2x आहे. सॉरी, आधीच नाही दिलं आपल्याला, काय दिलं, डिस्टन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह क्रेस्ट. म्हणजे डिस्टन्स किती दिलंय हा x, आणि वेवलेंथ कुठपर्यंत असते किती असते वेवलेंथला आपण कशाने डिनोट करतो तर लॅम्बडाने. हे एवढं x आहे तर हे किती असेल x असेल, म्हणजे लॅम्बडा इक्वल्स टू काय होईल तर 2x होईल. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, वेवलेंथ ऑफ अ वेव्ह काय असेल तर 2x, म्हणजे ऑप्शन डी ऑप्शन हा राईट असेल. पहा, चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1 हर्ट्स इज इक्विव्हॅलेंट टू, इथे 4 ऑप्शन्स आहेत पहा. 1 सायकल पर सेकंड, 1 सेकंड, 1 मीटर पर सेकंड, फोर्थ ऑप्शन आहे 1 सेकंड पर मीटर. चला 5 सेकंड देते, करा सॉल्व. पहा, आता हर्ट्स, हर्ट्स कशाचं एसआय युनिट आहे तर फ्रिक्वेन्सीचं हर्ट्स युनिट आहे, सॉरी एसआय युनिट आहे. हर्ट्स इज अ एसआय युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं सिम्बॉल काय असतं तर एफ असतं, आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो तर 1 अपॉन टाइम पिरियड, म्हणजेच 1 अपॉन सेकंड इक्वल्स टू सेकंड पॉवर -1. समजलं. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ए ऑप्शन हा राईट असेल. 1 सायकल पर सेकंड, एक सायकल पर सेकंडला. समजलं का, म्हणजे ऑप्शन ए हा राईट असेल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. The amplitude of a wave is the distance the wave moves in 1 second, the maximum distance moved by the medium particles on either side of the mean positions. Third option is the distance of the distance the wave moves in one time period of the wave, आणि फोर्थ ऑप्शन आहे द डिस्टन्स इक्वल टू 1 वेवलेंथ. चला काय आन्सर येईल, तर करेक्ट ऑप्शन असेल बी. The amplitude of a wave is the maximum distance moved by the medium particle
ऑन आयदर साइड ऑफ द मेन पोझिशन. म्हणजे काय, आता बघा ही एक जर वेव्ह पकडली आपण, आता आपण पाहिलं होतं की इथून इथपर्यंत काय असते, तर वेव्हलेंथ असते, वेव्हलेंथ असते. आणि मग हा जो डिस्टन्स असतो इथपर्यंत, यामधला गॅप जो असतो त्याला म्हणायचं तर अँप्लिट्यूड. आणि तेच इथं दिलेलं आहे, विचारलं होतं आणि तेच इथे सांगितलं. समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्पीड ऑफ वेव्ह ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर डिपेंड्स ऑन, कॉन्स्टंट टेम्परेचर वरती साऊंडची स्पीड कशावरती डिपेंड असते? प्रेशर, डेन्सिटी ऑफ गॅस, बोथ ए अँड बी, म्हणजे प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ गॅस, आणि फोर्थ नन ऑफ द अबव. तर काय आन्सर येईल? तर करेक्ट आन्सर येईल नन ऑफ द अबव. कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द frequency of a wave traveling at speed of 100 meter per second at 20 hertz, its time period will be. तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, सांगितलाय. त्याच्यावरून टाइम पिरियड आपल्याला काढता येतो. इथे पहा, आता वन आपण किती टाइम पिरियड, सॉरी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, तर 1 टाइम पिरियड. मग टाइम पिरियड काय होईल, टाइम पिरियड इक्वल्स टू काय होईल, तर 1 फ्रिक्वेन्सी, राईट. 1 फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 20 हर्ट्ज आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल, 0.05. ही काय असेल, तर टाइम पिरियड असेल इन सेकंड. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर बी ऑप्शन हा राईट असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. A bat releases a sound wave forward. It detects an echo 0.8 seconds later. If the speed of sound in air is 300 meter per second, how far is that bat away from the obstacle in front? आता हे बघा, we can say that sound wave takes twice as long to travel from the bat to the obstruction and back as it does it produce to an echo. Okay, then what is the formula of the amount of time, total amount of time will be, what will be it? ट्वाइस म्हटल्यावरती काय होईल, 2 into 0.8 म्हणजे किती येईल, तर 1.6 येईल. ओके, नंतर काय म्हटलंय, साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू एअर ॲट अ स्पीड ऑफ 300 मीटर पर सेकंड. किती मीटर सेकंड केलंय बघा, स्पीड काय आहे, तर 300 मीटर पर सेकंड आहे, बरोबर आहे. म्हणजे एका सेकंदला किती मीटर कव्हर केलंय, तर 300 मीटर कव्हर केलंय, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय विचारलंय, 1.6 सेकंड मध्ये किती कव्हर करेल, 1.6 सेकंड मध्ये किती कव्हर करेल. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, इथे जाईल, इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी एक्स पकडला, एक्स इक्वल्स टू 300 इंटू 1.6, तर काय येईल, 16×48 म्हणजे 480, म्हणजे 480. हे काय आलं, तर एक्स आलं, म्हणजे त्याचं मीटर आलं, इन मीटर डिस्टन्स आलं.
ओके. नंतर द डिस्टन्स टू द ऑब्स्टॅकल इज हाफ ऑफ दिस फिगर बिकॉज द साऊंड वेव्ह ट्रॅव्हल टू इट अँड बॅक. म्हणजे साऊंड वेव्ह कशी ट्रॅव्हल करते, अशी वर जाते आणि परत बॅक येते, वर जाते परत बॅक येते. म्हणजे इथपर्यंत जाते आणि परत बॅक येते इकडे. म्हणजे इथे याच्या किती असेल तर हाफ असेल. म्हणजे 480 डिवाइड बाय किती होईल तर 2 होईल. म्हणजे किती मीटर येतं तर 214 मीटर्स येईल. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी ऑप्शन राईट असेल. पहा इथे ऑप्शन राईट कुठला आहे तर बी ऑप्शन 214 मीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. A sound wave has a frequency of 3.5 kilohertz and its wavelength is 0.1 meter. Then how much time will it take to travel a distance of 700 meter? चला आन्सर फाइंड आउट करा. तर आन्सर असेल 2 सेकंड. तर कसं आलं तर वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह काय असती, वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. फॉर्म्युला काय असतो, वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह काय असते तर वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. आता वेवलेंथ किती दिली आहे तर 3.5 सॉरी हा हे फ्रिक्वेन्सी आहे. वेवलेंथ किती 0.1 मीटर आहे. म्हणजे 0.1 इंटू फ्रिक्वेन्सी किलो हर्ट्स मध्ये दिली आपल्याला. फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय हर्ट्स. मग त्याला काय करायचं 3.5 इंटू 1000 करायचं म्हणजे हर्ट्स मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे इथे काय येईल तर 350 मीटर पर सेकंड येईल वेलोसिटी ऑफ साऊंड वेव्ह. बरोबर आहे. आता काय विचारलंय आपल्याला द अमाऊंट ऑफ टाइम इट टेक्स टू ट्रॅव्हल 700 मीटर इज. आता हे बघा डिस्टन्स किती दिले, एवढ्या डिस्टन्स साठी आपल्याला विचारलं. आता स्पीडचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. स्पीड इक्वल्स टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडच्या ठिकाणी काय येणार, स्पीडच्या ठिकाणी येणार 350 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. इक्वल्स टू डिस्टन्स किती म्हटलंय तर 700 मीटर अपॉन टाइम. टाइम विचारलाय. बरोबर आहे. मग टाइम इक्वल्स टू काय येणार तर 700 डिवायडेड बाय 350 म्हणजे 2 सेकंड. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल 2 सेकंड. हे आधीच आपण पाहिलंय. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The frequency of a wave, sound wave is 4 kilohertz and wavelength is 40 centimeter. The time taken by the sound wave to travel a distance of 3.2 kilometer. साऊंड वेव्हची आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे. आता इथे आपण काय काय दिलं ते लिहून घेऊ. फ्रिक्वेन्सी किती आहे 4 किलो हर्ट्स आहे. बघा युनिट वरती पण लक्ष द्या. वेवलेंथ किती आहे तर 40 सेंटीमीटर आहे. आता एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती टाइम लागतील असं विचारलंय. डिस्टन्स काय आहे 3.2 किलोमीटर मध्ये आहे आणि आपल्याला टाइम विचारलाय. बरोबर आहे. चला आन्सर फाइंड आउट करा. आता आपल्याला माहिती आहे वेलोसिटीचा फॉर्म्युला वेलोसिटी ऑफ साऊंड वेव्ह काय असते तर वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. तर वेवलेंथ आपल्याला दिली आहे किती आहे 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर म्हणजे किती झालं 40 इंटू 10 पॉवर -2. कारण वेवलेंथ ही मीटर मध्ये असती. मग हे सेंटीमीटर मध्ये, मग सेंटीमीटरला मीटर मध्ये आपण कन्वर्ट केलंय. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे तर 4 किलो हर्ट्स. 4 किलो हर्ट्स हे याचा युनिट आहे का नाही तर हर्ट्स मध्ये. म्हणजे 4 इंटू 10 पॉवर 3 होणार. बरोबर आहे. आता बघा हे इथे कॅन्सल झालं, इथे आलं 1 म्हणजे 40 इंटू 4 इंटू 10 म्हणजे काय आलं आन्सर तरी चोक 1600 म्हणजे 1600 इतकं आलं मीटर पर सेकंड. लगेच एसआय युनिट लिहून घ्या. मीटर पर सेकंड मध्ये काय आलं तर वेलोसिटी आली. आता वेलोसिटी इक्वल्स टू काय असतं
डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे वेलोसिटी किती दिली आहे, आली आहे सॉरी 1600 मीटर पर सेकंड इक्वल्स टू डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स 3.2 किलोमीटर आहे, म्हणजे 3.2 किलोमीटर. आता याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 10 पॉवर 3 डिवायडेड बाय टाइम आपल्याला विचारलाय. आता पहा हे दोन या दोनशी कॅन्सल झालंय म्हणजे इथे आले 2, सॉरी इथे आला 1. ओके, आता इथे आला 16 आलं, इकडे आलं 32 बाय क्वेश्चन मार्क, म्हणजे क्वेश्चन मार्क इक्वल्स टू काय आलं तर 2 आलं, म्हणजे किती येईल तर 2 सेकंद येईल. किती वेळात ट्रॅव्हल करेल 3.2 किलोमीटर, तर 2 सेकंदात ती साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करेल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. The velocity of sound wave in moist air is more than in dry air because the moist air has less pressure than dry air. Second आहे more pressure than dry air. थर्ड आहे more density than dry air. आणि फोर्थ आहे less density than dry air. The correct answer काय असेल, less density than dry air. The velocity of sound wave in moist air is more than in dry air because the moist air has less density than dry air. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. Why is sound heard with more intensity through CO2 than through the air? Option काय आहेत पहा, density of CO2 is more than that of air. Second आहे density of CO2 is less than that of air. Third आहे air is bad conductor of heat. आणि fourth आहे CO2 is a compound but air is a mixture of gases. तर याचा करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए. Sound here with more intensity through CO2 than through the air because of density of CO2 is more than that of air. तर विद्यार्थी मित्रांनो आता क्वेश्चन इथेच संपलेत आणि व्हिडिओ इथेच थांबूया. आता काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.